जेव्हा मुलांना सर्दी, खोकला, ताप असं काही होतं, तर पालक लोकं सगळ्या प्रकारची त्यांची फळं बंद करतात. केळी देऊ नका, ऑरेंज देऊ नका, नारळ पाणी देऊ नका. हे थंड असतं, याने कफ वाढेल, याने त्यांचं त्रास वाढेल, त्यांना लवकर बरं होणार नाही किंवा हे काही खाल्ल्यामुळं काल परवा त्यांना आज हा त्रास झाला आहे. मी त्याला म्हणलं होतं खाऊ नको, तरी त्यांनी फळ खाल्लं, केळी खाल्ली, त्याच्यावर पाणी पिलं. त्यामुळं अशी सगळी जी मिथ आहेत, गैरसमज आहेत, हे पालकांमध्ये रुजू आहेत. तर इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक असो किंवा WHO ही संस्था सांगते, की आपल्या बाळाला व्हायरल इन्फेक्शन झालं, सर्दी खोकला ताप झाला, तर सगळ्या प्रकारचे फळं, नारळ पाणी, ग्लुकॉन-डी, ORSचं पाणी दिलं पाहिजे. त्यांचं हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे आणि हे सगळे फ्रुट्स जे पर्टिक्युलरली आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत किंवा तुमचं नारळ पाणी आहे, हे व्हिटॅमिननी रिच आहे, अँटीऑक्सिडंटनी रिच आहे. व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात त्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे नक्कीच तुमच्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवणार. त्याला या आजारांविरुद्ध फाईट करायला रोगप्रतिकारशक्ती देणार. त्यामुळे हे जे पालकांमधले गैरसमज आहे, हे शास्त्रीय पद्धतीने ह्या विविध संस्था आपल्याला क्लिअर कट सांगतात, की आपल्या बाळाला सर्दी, खोकला, ताप झाला असेल, तर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, नारळ पाणी, ग्लुकॉन-डी हे सगळं द्रवस्वरूपात दिलंच पाहिजे. त्यांनी बाळ रिकव्हर व्हायला मदत होती. त्यांनी काहीही बाळाला नुकसान होत नाही.